नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण आकृती मालिका पूर्ण करा याविषयी व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये आपण 1 ते 30 पर्यंत आकृत्या घेतल्या होत्या, तेही स्पष्टीकरणासहित. आज आपण पाहणार आहोत 31 ते 60 आकृत्या स्पष्टीकरणासहित एकाच व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कालचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? कालच्या आकृत्या कशा समजलेत का? या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 31 ते 60 पर्यंत आकृत्या स्पष्टीकरणासहित. मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आकृत्याचे स्पष्टीकरण खूप छान प्रकारे दिले जाणार आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर चला करूया आपण सुरुवात 31 ते 60 पर्यंत आकृत्या बघण्यास. तर मित्रांनो, पहिली पाहणार आहोत आकृती आपण 31 नंबरची. तर बघा, आकृती कशा प्रकारची दिली आहे. कशा प्रकारची आकृती दिली आहे रे? बघा, अंडाकृती भाग आहे, वर्तुळ, आणि त्यानंतर त्याला अर्धा वर्तुळ दिला आहे. पहिला काय बघा, अगोदर चौकोन दिला आहे की नाही? तो चौकोन इथे त्याला वरती वर्तुळ दिले, बरोबर की नाही? हा चौकोन, हा वर्तुळ आहे की नाही? बघा, इथे काय दिले? चौकोनामध्ये 2 वर्तुळ दिलेत. इथे काय दिले? वर्तुळामध्ये चौकोन देऊन आतमध्ये एक रेष मारले बघा मित्रांनो. आता दुसऱ्या आकृतीमध्ये, तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, आहे तसा चौकोन दिलाय. बघा, 1 नंबरची आकृती आणि 3 नंबरची आकृती कशा प्रकारची दिली आहे रे? सारखी दिली आहे की नाही? फक्त हा गोल जे आहे की नाही, हे जे वर्तुळ आहे ते या बाजूला आहे ना? समजतंय का मित्रांनो? हे जे वर्तुळ आहे ते या बाजूला आहे आणि हे वर्तुळ आहे ते या बाजूला आहे. बघा, नीट निरीक्षण करा मित्रांनो आकृतीचे. बघा, हा चौकोन आकृती सारखी दिसते, फक्त वर्तुळामध्ये फिरवाफिरवी केलेली आहे. मग आता 1 नंबरची आकृती 3 नंबरमध्ये गेली म्हणल्यावर 2 नंबरची आकृती 4मध्ये येणार की नाही मित्रांनो? तशाच प्रकारची आकृती आपल्याला 4 नंबरमध्ये शोधायची आहे. तर आपल्याला काय शोधावं लागेल? अगोदर वर्तुळ शोधावं लागेल. बघा, वर्तुळ कुठे आहे? एमध्ये आहे का? नाही. ए पर्याय कट. बीमध्ये आहे का? आहे. बी नंबरचा पर्याय असू शकतो. सीमध्ये आहे का? सी नाही. सी कट. डीमध्ये आहे का? डी नंबरचा सुद्धा पर्याय असू शकतो. आता आपल्याला कशामध्ये शोधायचं आहे? बीमध्ये आणि डीमध्ये शोधायचं आहे, कारण की ए आणि सीचा पर्याय लगेच कट करून टाकायचा मित्रांनो, वेळ न वाया घालवता. अशा आकृती लगेच समजतात मित्रांनो. बघा, ए नंबरचा आणि सी नंबरचा पर्याय कट केला. आता बी नंबरचा आणि डीमध्ये शोधू. आता बघा, बीमध्ये काय आहे? ह्या आकृतीसारखी आपल्याला आकृती शोधायची आहे का? नाही. आता हा टिंब ह्या बाजूला पाहिजे ना, हा आकार ह्या बाजूला पाहिजे, बरोबर की नाही? या आकृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे आकृतीमध्ये फिरवाफिरवी करायची आपल्याला. हा आकार, हा म्हणजे हा आकार आहे की नाही, हा आकार या बाजूला पाहिजे, बरोबर की नाही? तर बघा, कुठे दिसतो रे? बीमध्ये दिसतोय का? नाही. बीमध्ये आहे तशीच आकृती दिसते की नाही? जशी प्रश्नाकृतीमध्ये आकृती दिली आहे तशी बीमध्ये आकृती दिसत आहे. त्यामुळे बी नंबरचा पर्याय मित्रांनो येणार नाही. डी नंबरचा पर्याय बघू. आता डी नंबरच्या पर्यायामध्ये ही आकृती उलट बाजूला दिसते, बरोबर की नाही? आपल्याला पण उलट बाजूला शोधायची आहे. नंतर ही आकृती पण या बाजूला आहे, बरोबर की नाही? म्हणजे डी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे मित्रांनो? बरोबर असणार आहे मित्रांनो. समजलं का कशा प्रकारे आपण आकृती शोधली? चला आता दुसरी आकृती घेऊया मित्रांनो. आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करत जावा, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत जावा मित्रांनो. छोट्या छोट्या गोष्टीमुळे आकृतीमध्ये चुका होऊ शकतात मित्रांनो आपल्या. पुढची आकृती आहे मित्रांनो, सोपी आहे आकृती. बघा, हा बाण वरती गेला आहे, दुसरा बाण सुद्धा त्या बाजूला विरुद्ध दिशेला आहे की नाही? मग आता हा बाण खाली आहे म्हटल्यानंतर हा इकडे बाण कुठला येणार आहे मित्रांनो? बघा, बाण खालीच येणार की नाही? मग खाली बाण कुठं आहे? एमध्ये आहे का? नाही. बीमध्ये आहे का? नाही. सीमध्ये आहे आणि डीमध्ये सुद्धा आहे. म्हणजे सी नंबरचा पर्याय असू शकतो, डी नंबरचा पर्याय सुद्धा असू शकतो मित्रांनो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ए पर्याय कट करावं लागेल, बी पर्याय कट करावं लागेल. आता सीमध्ये शोधायचं आहे मित्रांनो आपल्याला. सी नंबरचा पर्याय बघूया. आता हा बाण ह्या बाजूला आहे, म्हणजे ह्याच्या विरुद्ध बाजूला बाण असायला पाहिजे की नाही मित्रांनो? या बाजूला पाहिजे. सीमध्ये दिसतोय का? नाही. सीमध्ये हा बाण सारखाच दिसतो. बघा, सीमध्ये हा बाण सारखा दिसतोय, बरोबर की नाही?
म्हणजे डीमध्ये बघा बरं, डीमध्ये विरुद्ध बाजूला बाण आहे म्हणजे डी नंबरचा पर्याय मित्रांनो काय येणार मित्रांनो, बरोबर येणार. लक्षात ठेवा मित्रांनो, आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला लगे एका सेकंदात आकृती समजतील मित्रांनो. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे आकृतीचे निरीक्षण करायला शिका मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढची आकृती. नवोदयची परीक्षा खूप लवकर आल्यामुळं, 1 महिना अगोदर आल्यामुळं आपल्याला लवकरात लवकर नवोदयचा पोर्शन पूर्ण करायचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला काही अडचण असेल नवोदयविषयी तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला करूया सुरुवात आता पुढच्या आकृतीला. बघा काय दिले रे, हे झेड दिलं आहे परंतु हा झेडमध्ये हा बाण दिला आहे सुरुवातीला. परत हे झेड उलट केले म्हणजे फिरवलंय. बघा घड्याळाच्या उलट दिशेने फिरवलंय, ते दिसतंय का. परत फिरवलंय अजून. मग आता हा बाण कुठे येणार आहे मित्रांनो, वरती येणार की नाही. बघा या बाजूला गेला, खाली आला, या बाजूला आला, परत आता कुठे येणार, वरती येणार. आता बघा वरती कुठं बाण दिसतोय, शोधा पटपट, न वेळ वाया घालवता मित्रांनो शोधायला शिका आकृत्या. बघा एमध्ये आहे का, एमध्ये खाली बाण आहे म्हणजे ए पर्याय कट. बीमध्ये वरती आहे, बी असू शकतो. सीमध्ये आहे, खाली पण आहे आणि वरती पण आहे, सी सुद्धा कट. डीमध्ये साईडला आहे, डी पर्याय सुद्धा कट मित्रांनो. बघा किती सोपं आहे आकृती समजणं. पण तुम्ही असं करू नका, घाई करू नका. कारण की बघा आता इथं खाली सांगितलं की नाही, आपल्याला शोधायचं आहे वरती, वरती शोधायचं आहे म्हणून आपण न बघता, बाकीच्या आकृत्या न बघता आपण बीमध्ये पण दिसते आणि सीमध्ये पण दिसते परंतु सीमध्ये आपण गोल करून येतो मित्रांनो. असं करायचं नाही. कारण की एक जरी बाजू असेल व्यवस्थित तर दुसरीसुद्धा बाजू बघायला हवी मित्रांनो. त्यामुळे कधीही आकृत्या सोडवताना घाई करू नका. बघा हा प्रश्न कुठं आलेला आहे, उत्तर आकृती 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेली आहे मित्रांनो. त्यामुळे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा आणि ह्या आकृत्या अशाच प्रकारच्या आकृत्या मित्रांनो परीक्षेला येत असतात. त्यामुळे पूर्णपणे आकृतीचे निरीक्षण केल्यानंतरच उत्तर काढायला शिका, घाई करू नका मित्रांनो. तुम्हाला वारंवार ही गोष्ट मी सांगत आलेली आहे. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो, कारण की वेळ खूप होतो, व्हिडिओ खूप मोठा होतो आणि व्हिडिओ मोठा झाला तर तुम्ही बघण्यास खूप कंटाळा करता. त्यामुळे आपण फास्ट रिव्हिजन घेत आहोत. फक्त ज्या मुलांना काही अडचण असेल की बाबा मला समजलं नाही किंवा मला समजत नाही, मला पुन्हा एकदा समजून सांगा, त्या मित्रांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मॅडम मला हेच गोष्ट समजलेली नाही, ती गोष्ट तुम्ही पुन्हा समजावून सांगा. ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन मित्रांनो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपर्यंत शेवटपर्यंत बघायला शिका मित्रांनो. चला घेऊया आता पुढचा व्हिडिओ. बघा अशा आकृती तर आपल्याला बघितली वाटते अरे वा सोपी आहे, परंतु सोपी आकृती जेवढी सोपी तेवढी किचकट असते, जेवढी किचकट आकृती असते तेवढी सोपी असते मित्रांनो. हे गोष्ट लक्षात ठेवा. कारण की किचकट असते तेवढी सोपी आपल्याला शोधायला सोपी जाते. आता बघा बाण एका बाजूला आहे बरोबर की नाही, इथं उलट बाजूला दिला, परत इकडं उलट बाजूला दिलाय. बघा निरीक्षण करा, एक बाण आहे, 2 आहे, 3 आहे. आता आपल्याला 4 शोधायचे. सुरुवातीपासून जायचं मित्रांनो, अवघडाकडून सोप्याकडे जायचं नाही, सोप्याकडून अवघडाकडे जायचं मित्रांनो. अवघड बघायचं नाही, अगोदर सोप्या वस्तू बघायच्या आणि सोप्या आकृत्या बघत बघतच अवघडाकडे शिरायचं मित्रांनो आपल्याला. आताच काय सांगितले तर एक बाण आहे, इथे 2 आहेत, इथे 3 आहेत बरोबर की नाही. आता आपण शोधत बसणार का असं, हा बाण इकडे आहे, ते बाण तिकडे आहे, असं एवढे घाई करत आहे. आता फक्त बघा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, आपल्याला काय पाहिजे 4 पाहिजे. 4 कुठे आहेत, इथे आहेत, इथे आहेत, इथे आहेत, इथे आहेत. सगळ्याला टोकाला काय आहे बाण आहेत. इथे एमध्ये आहेत का नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय कट. बाकीच्या बी आणि सी डीमध्ये शोधायचं आपल्याला. बघा आता हा एका बाजूला एक बाणाला उलट बाजूला आहे, इकडे एका बाजूला आहे, इकडे उलट बाजूला आहे, इकडे पण उलट बाजूला. तर शोधायचं कसं आपल्याला. आता हा बाण या बाजूला पाहिजे की नाही, तर बघा ए तर पर्याय आपण कट केला. एमध्ये बीमध्ये बघू, या बाजूला आहे, या बाजूला आहे, या दोन्ही बाजूला आहे म्हणजे बी नंबरचा पर्याय सुद्धा कट झाला. सीमध्ये बघा 2-2 बाजूला आहे म्हणजे सी नंबरचा सुद्धा पर्याय कट झाला. तर डी नंबरचा बघू, या बाजूला आहे, या बाजूला आहे, या बाजूला आहे बाणाचं टोक आणि या बाजूला सुद्धा आहे म्हणजे डी नंबरचा पर्याय काय झाला मित्रांनो, बरोबर झाला. आणि ही आकृती मित्रांनो 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला ह्या आकृत्या खूप सोप्या पद्धतीने समजावून मिळतील मित्रांनो. हां तुम्ही म्हणसाल की आकृती खूप सोपी आहे, मला लगेच समजते, परंतु मित्रांनो असं करू नका. पूर्ण आकृतीचा व्हिडिओ व्यवस्थित बघा, कारण की छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला या आकृतीमधून समजणार आहेत मित्रांनो. चला पुढचा व्हिडिओ घेऊया आपण, किंवा पुढची आकृती घेऊया. बघा ते डिझाईन दिली आहे. आता किती दिलेत, सोप्याकडून जा, चला अवघडाकडे.
1 आहे, 2 आहे, 3 आहेत. आता आपल्याला किती शोधायचे आहेत रे? 4 शोधायचे आहेत, बरोबर की नाही? बघा शोधा 4. 1 2 3, 1 2, 1 2 3 4, 1 2 3 आणि 4. आता ए कट बी कट, कारण की 3 आहेत, 2 आहेत, सी मध्ये 4 आहेत, डी मध्ये 4 आहेत. म्हणजे सी आणि डी मध्ये शोधायचे मित्रांनो आपल्याला. 2 पर्याय तर आपण कट केले मित्रांनो. ह्या आकृतीला जुळणारी आकृती आपण प्रत्येक गोष्टीत बघू शकत नाही किंवा वेळ वाया जातो आपला. त्यामुळे पर्याय कट केले ना मित्रांनो लवकर समजतं. बघा इथे 4 आहेत, इथे 4 आहेत. आता सी मध्ये आणि डी मध्येच फक्त आपल्याला शोधायचं आहे, बरोबर की नाही? पण आता इथे काय आहे? 1 2 3 4, 1 2 3 1 2. आता काय येणार आहे? एकच येणार, बरोबर की नाही? एकच येणार. म्हणजे एक कुठं आहे रे? सी पर्यायामध्ये आहे, डी मध्ये 4 आहे, त्याच्यामुळे सी नंबरचा पर्याय येणार मित्रांनो. डी नंबरचा पर्याय सुद्धा आपला काय झाला मित्रांनो? कट झाला मित्रांनो. अशा प्रकारचं जर गणित तुम्ही व्यवस्थित आकृत्या प्रकार सोडवल्या, आणि गणितसुद्धा मित्रांनो जर तुम्ही सोप्या सोप्या गोष्टीकडून पर्यायाकडे गेला ना मित्रांनो, एवढ्या सोप्या पद्धतीने गणित तुम्हाला समजतील ना, आणि गणितातसुद्धा तुमचे मार्क जाणार नाहीत मित्रांनो. एवढं बुद्धिमत्ता पूर्ण झाली ना, आपण हळूहळू गणिताचे सुद्धा व्हिडिओ सुरू करणार आहोत. आणि गणिताचे व्हिडिओ ज्यांना हवे असतील त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. गणितसुद्धा तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे मित्रांनो. चला घेऊया आता पुढचा व्हिडिओ. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल ना तर लाईक करायची का मित्रांनो? लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये छान आहे किंवा व्हिडिओ आवडला असं सांगा मित्रांनो. कारण की तुम्ही जर मला प्रोत्साहन दिलं तर मी अजून तुम्हाला उत्तम प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा तुम्हाला त्या गोष्टी समजले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला शिका मित्रांनो, की मला ही आकृती समजली किंवा मी शिकवलेलं तुम्हाला तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत आहे हे जर मला समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. कारण की तुम्ही जर मला प्रोत्साहन दिलं तर मी अजून चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करेन. आणि माझे कष्ट किंवा माझी मेहनत तुमच्यापर्यंत आणि माझं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी आतोनात प्रयत्न करेन मित्रांनो. कारण की नवोदय स्कॉलरशिप हे खूप 5वीच्या वर्गासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो. नवोदयसाठी खूप मेरिट लागतं ही तर गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. स्कॉलरशिपमध्ये सुद्धा जर आपण मेरिटमध्ये बसलो तर आपल्याला स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकते. त्यामुळे तुम्ही नवोदय स्कॉलरशिपचा भरपूर अभ्यास करा. आणि जास्त आता वेळ कमी आहे आणि माझा अभ्यास होणार नाही असं न करता, वेळ कमी आहे परंतु आपण अजून एक्स्ट्रा एखादा तास देऊन अभ्यास करू शकतो असं मनाशी ठाम मत सांगा आणि अभ्यासाला सुरुवात करा. जर मित्रांनो तुम्ही मला प्रोत्साहन दिलं तर तुम्हाला क्लास लावायची सुद्धा कुठे गरज पडणार नाही. कारण मित्रांनो तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला नवोदयमध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस मिळतील मित्रांनो. आणि स्कॉलरशिपमध्ये सुद्धा सक्सेस होण्याचे चान्सेस मिळतील. त्यामुळे तुम्ही मला माझे व्हिडिओ किंवा मी शिकवलेले तुमच्यापर्यंत पोचलं किंवा तुम्हाला समजले हे एका कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ओके, चला घेऊया पुढची आकृती. बघा पुढची आकृती कशी आहे? 1 2 3 4 5 6 आहेत की नाही? काय आहे रे? षटकोन आहेत की नाही रे मित्रांनो? षटकोन आहे. 1 2 3 4 5 आणि 6 बाजू आहेत. बघा सगळीकडे 6 बाजू शोधायचे रे. सोप्याकडून अवघडाकडे जायचं. सगळीकडे 6 बाजू आहेत, बरोबर की नाही? परंतु बघा आता इथे एक रेष आहे, इथं 2 आहेत, इथे किती दिलेत? इथे 3 दिलेत. 3 दिलेत की नाही? आता इथे 4 पाहिजेत की नाही रे आपल्याला? बघा बरं ही किती आहेत? 1 2 3 4. पहिल्याच आकृतीमध्ये आहे बघा. शोधायची सुद्धा गरज नाही मित्रांनो, जास्त शोधायची सुद्धा गरज नाही. पहिल्याच आकृतीमध्ये 4 रेषा आहेत. या बाकीच्या बी सी डी तर बघायची सुद्धा गरज नाही मित्रांनो. पहिल्याच आकृतीमध्ये आहे तशी आकृती दिसते, त्याच्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय येणार मित्रांनो? 1 नंबर येणार. आता घेऊया लगेच पुढची आकृती. कारण की मित्रांनो पुढच्या आकृतीला वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो. सोपी आकृतीमध्ये वेळ न वाया घालवता लगेच अवघड आकृतीकडे जायचं. चला आता पुढची आकृती घेऊया. आता घेऊया लगेच पुढची आकृती. त्रिकोण आहे, सगळीकडे त्रिकोण आहे. चला लगे पटपट बघा. त्रिकोण सगळीकडे 1 2 3 4 सगळीकडे त्रिकोण आहे. म्हणजे त्रिकोणाचा चान्सेस आहे. प्लस आहे दोन्ही बाजूला प्लस आहे, परंतु प्लस फिरले का? नाही, प्लस नाही मित्रांनो. असं करायचं नाही. व्यवस्थित आकृती बघा. इथं काय दिसते आपल्याला? गुणले दिसतं. इथं अधिक आहे, इथे वजा आहे. परंतु हे अधिक वजा हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवले. बघा इथे अधिक आहे, इथे अधिक आहे, इथे पण अधिक आलं की नाही? मग आता अधिक परत कुठे येणार आहे? अधिक परत
1 नंबरच्या आकृतीमध्ये जसं अधिक आहे तसं अधिक येणार आणि जशी ए पहिल्या आकृतीमध्ये आकृती आहे तशीच आपली शेवटची आकृती येणार मित्रांनो. बघा, कारण की 3-3 पॉईंट आहेत की नाही. बघा कुठं आहे रे, हे अधिक इथं आलं म्हणजे हे अधिक इथे येणार. कुठं अधिक इथे आहे, एमध्ये नाही, बीमध्ये आहे असू शकतं, सीमध्ये आहे असू शकतं, डीमध्ये आहे असू शकतं. म्हणजे एकट झाला आपला. आता दुसरा काय रे, अधिक इथं आलं म्हणजे वजा इथं यायला, अधिक इथं आलं म्हणजे वजा इथं यायला पाहिजे की नाही. वजा कुठे आहे रे, तिथं सीमध्येच आहे मित्रांनो. बघा ए कट, बी कट, डी कट, सीमध्ये वजा आहे का कुठं वजा नाही, कुठेच वजा नाही. त्याच्यामुळे सी नंबरचा पर्याय मित्रांनो आपला काय येणार, बरोबर येणार मित्रांनो. यानंतरची घेऊया पुढची आकृती लगेच. मित्रांनो खूप आकृत्या सोप्या आहेत. बघा आता काय करायचं आहे तशी आकृती सगळीकडे दिसते आपल्याला, पण तिथं बघा 1 2 3 4 4 रेषा आहेत. 1 2 3 1 2 एक रेष बघा लगेच पट करणं मित्रांनो. बघा डी नंबरच्या पर्यायामध्ये 1 नंबरची रेषा आहे म्हणजे डी नंबरचा पर्याय आपला बरोबर की नाही, आहे की नाही. डी नंबरच्या ह्याच्यामध्ये आहे, बाकीच्यामध्ये दिसते का नाही, कारण की 1-1 कमी झाले, 1-1 कमी झाले की नाही. बघा जास्त शोधायची सुद्धा गरज नाही मित्रांनो. किती सोपी आहे आकृती. चला घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा बाण उलट आहे, अशी आकृती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आली होती. बघा इथे 1 दिलं, इथे 2 दिला, पण आकृती फिरली मित्रांनो. आता 3 येणार, 3 रेषा येणार. कुठं आले तर 3 रेषा. एमध्ये आलेत का नाही, बीमध्ये आलेत, सीमध्ये आलेत, डीमध्ये आलेत. म्हणजे ए नंबरचा पर्याय कट झाला मित्रांनो. परंतु ही आकृती फिरली मित्रांनो. ही आकृती फिरल्यानंतर कशी येणार, अशी ह्या बाजूला येणार. बघा बीमध्ये तिरकी आहे, नाही येणार. सीमध्ये हा बाण इकडे यायला पाहिजे होता, बरोबर की नाही. म्हणून सी नंबरचा पर्याय कट, डी नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो. खूप सोप्या आहेत आकृत्या. चला पुढची आकृती घेऊया. पुढची आकृती आहे मित्रांनो, बघू. बघा आता हे काय झालं, उलट दिशेने फिरले. बघा हा भाग आहे, इथं रेष आहे, इथं गोल आहे, इथे चौकोन आहे, इथं त्रिकोण आहे, बरोबर की नाही. परंतु हा गोल आहे की नाही, हा गोल या बाजूला आलाय. बघा आलाय का, हा गोल या बाजूला आलाय, हा भाग इथे आलाय. म्हणजे हा गोल इथं आलाय की नाही. मग गोल कुठे येणार, इथे येणार. आणि आता गोल कुठे येणार, इथे येणार. इथे गोल दिसतोय, कुठे दिसतोय, या बाजूला गोल पाहिजे. बघा एमध्ये आहे असू शकतं, बीमध्ये आहे पण उलट बाजूला आहे, बी नाही, सीमध्ये नाही आणि डीमध्ये सुद्धा नाही मित्रांनो. ए नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो. खूप वेळ होतोय आकृत्यांना, त्यामुळे आकृत्या फास्ट घेते मित्रांनो. जर तुम्हाला नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला त्याचे सविस्तर असे विश्लेषण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवेन. आता पुढची आकृती बघा, त्रिकोण आहे, बरोबर की नाही. 1 गुणले चिन्ह आहे, 1 गुणले चिन्ह आहे, 3 गुणले चिन्ह आहेत. बघा 4 बघा शोधा. 1 2 3 4 आहे असू शकतं, 1 2 3 4 असू शकते, इथे पण असू शकते. डी नंबरचा पर्याय कट 3 आहेत. बघा डी नंबरचा पर्याय कट करून टाका लगेच. आता गुणले झाले. आता रेषा बघा, इथे 1 आहे, तिथे 2 आहे, तिथे 3 आहेत. 4 रेषा बघा याच बाजूला पाहिजेत, या बाजूला आहेत म्हणजे एक कट. 1 2 3 4 बीमध्ये आहेत म्हणजे बी असू शकतो. इथं 3 आहेत, 1 2 3 म्हणजे सी नंबरचा कट, ए नंबरचा कट, सी नंबरचा कट आणि डी नंबरचा सुद्धा कट मित्रांनो. त्यामुळे सगळ्यात आणि सोपी म्हणजे आकृती इथं म्हणजे बी नंबरचा बरोबर आहे की नाही. आणि बघा वरचे गोल पण समान आहेत की नाहीत. समजते का मित्रांनो. समजत असेल तर सांगा हो म्हणा. आणि जर का तुम्हाला व्हिडिओद्वारे जर समजत नसेल, जर तुम्हाला लाईव्ह क्लासद्वारे समजत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की या वेळेला आम्ही फ्रीमध्ये असतो की या वेळेला तुम्ही आम्हाला लाईव्ह क्लास घेत जावा. लाईव्हमध्ये मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगेन. ओके. बघा अर्धा गोल आहे. आता इथं अर्धा गोल दिले पण इथे डिझाईन दिली बघा मित्रांनो. डिझाईन दिली की नाही. 1 2 3 4 5 6 वर्तुळ दिलीत बघा छोटे छोटे. आणि या बाजूला डिझाईन दिली. ही बाजू कुठं आली, ही बाजू दिलीच नाही इथं. परंतु यामध्ये काय केले रे मित्रांनो, दोन्ही बाजू दिलेत की नाही. दिलेत की नाही. बघा ह्या बाजूला दिलेत म्हणजे ह्यामध्ये परत डिझाईन भरली. परत त्यांनी काय केलं, दुसरा अर्धा गोल दिलाय. आता त्यामध्ये आपल्याला डिझाईन भरायचे. बघा दोन्ही बाजूमध्ये डिझाईन कुठं भरली रे. बघा एमध्ये नाही, बीमध्ये आहे, बी असू शकतं, सीमध्ये नाही, डीमध्ये पण नाही मित्रांनो. म्हणजे बी नंबरचा पर्याय काय झाला मित्रांनो आपला बरोबर आला. बरोबर की नाही. समजते की नाही मित्रांनो. बी नंबरचा पर्याय आपला काय झाला, बरोबर झाला. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो, वेळ न वाया घालवता.
बघा डिझाईन बघा सगळ्या सारख्या दिसतात. आता बघा हा भाग कसा आहे, छोट्या छोट्या आकृत्या बघा मित्रांनो. छोटा त्रिकोण आहे, मध्ये रेष आहे, त्रिकोण आहे. परत फिरली बघा आकृती घड्याळाच्या काट्याप्रमाणे. बघा इथे आली, आता इथे यायला पाहिजे. कुठं बघा ए मध्ये आहे का, नाही, बी मध्ये आहे. बघा ही आकृती बी मध्ये आली या बाजूला. सी मध्ये पण आहे, डी मध्ये पण चुकीची आहे की नाही, चुकीची. म्हणजे डी नंबरचा पर्याय कट झाला. सी किंवा बी मध्ये आपल्याला शोधायचं आहे. आता ही आकृती इथं आली म्हणजे काय येणार आहे, याच्यानंतरची आकृती कुठले म्हणजे चौकोन आहेत ते कुठे वरती आले पाहिजेत, बी मध्ये आहेत. परंतु सी मध्ये वर्तुळ आहेत म्हणजे सी नंबरचा पर्याय येणार नाही मित्रांनो. ए नंबरचा, सी नंबरचा आणि डी नंबरचा कट झाला मित्रांनो. बी नंबरचा पर्याय काय झाला मित्रांनो, बरोबर आला. यानंतरची पुढची आकृती घेऊया लगेच. आता घ्यायची आपल्याला मित्रांनो पुढची आकृती. बघा बाण दिला आहे, परत वर्तुळ आहे. बाण वरती, वर्तुळ खाली, बाण खाली, आता वर्तुळ वरती येणार. बघा बघा चार कुठे आहेत, काय येणार आपला, ही आहे तशी आकृती येणार आणि काही नाही वर्तुळ वरती येणार. वर्तुळ वरती कुठे, ए मध्ये नाही, बी मध्ये आहे असू शकतं, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही. म्हणजे बी नंबरचाच पर्याय मित्रांनो बरोबर येणार. जास्त बघण्याची सुद्धा गरज नाही मित्रांनो, बी नंबरचा पर्याय बरोबर येणार. चला लगेच घेऊया पुढची आकृती मित्रांनो. बघा चौकोन आहे, बाजूला दिलाय, गळ्याच्या काट्याप्रमाणे फिरलाय मित्रांनो. परंतु इथे पूर्ण अर्धवर्तुळ दिलं आहे, इथे दोन अर्धवर्तुळ आहेत, इथे 3 आहेत मित्रांनो. आता आपल्याला या बाजूला आकृती आली पाहिजे, 4 दिले पाहिजेत. बघा या आहे का, ए मध्ये नाही, बी मध्ये आहे का, आहे, सी मध्ये आहे का, नाही, डी मध्ये असू शकतं की नाही. परंतु हा गोल बघा मित्रांनो, गोल या बाजूला होता, इथे त्रिकोण आला, हा बाजूला आला, इथे आला. म्हणजे काय येणार आहे, गोल हे जवळजवळ यायला पाहिजे मित्रांनो. इथे काय आहेत, वेगळे आहेत डी नंबरमध्ये. म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आहे, बरोबर असणार आहे मित्रांनो. पुढची आकृती घेऊया लगेच मित्रांनो. बघा 2 चौकोन आहेत, 2 आयत आहेत, मध्ये रेष आहे की नाही. एक, आता बघा रे मित्रांनो, 1 2 3, 1 2 आहेत की नाहीत, इथं आयत आहेत. आता इथे 1 2 3 भाग आहेत, इथं 2 भाग आहेत, इथे 3 भाग आहेत. आता किती येणार आहे मग, इथे 2 इथे 2 होते, इथे 3 आले. इथे काय 2 भागांमध्ये रेष आली, मग आता 3 भागांमध्ये रेष येणार की नाही, बरोबर की नाही. 3 भागांमध्ये रेष कुठं आहे, ए मध्ये आहे मित्रांनो. बघा बी मध्ये नाही येणार कारण की आकार वेगळा आहे, सी मध्ये आहे परंतु रेष नाही, डी मध्ये आहे पण एक भाग कमी आहे, त्याच्यामुळे ए नंबरचा पर्याय काय येणार मित्रांनो, बरोबर येणार. आता पुढचा घ्या, ए बी सी रेष आहे, परत तिला आकार दिला आहे. बघा मित्रांनो ए बी सी, परत काय आहे, अधिक गुणले 0. आता बघा आपल्याला फक्त रेष पाहिजे अशी, बरोबर की नाही. हां रेषच पाहिजे की नाही. ए मध्ये आहे, बी मध्ये चुकीचे आहे, सी मध्ये चुकीचे आहे, डी मध्ये सुद्धा चुकीचे आहे. म्हणजे ए नंबरचा पर्याय मित्रांनो बरोबर येणार मित्रांनो, बरोबर की नाही. आता घेऊया लगे पुढचं. बघा मित्रांनो पुढची आकृती आहे त्रिकोण, आयत, बाण, वर्तुळ. आता हे फिरले बघा घड्याळच्या काट्याप्रमाणे, आडवा झालाय, इथं आला, तर इकडल्या बाजूला यायला पाहिजे. बघा ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये पण आहे, डी मध्ये चुकीचं आहे त्यामुळे डी कट. परत हा बाण कुठं आलाय, या बाजूला आलाय, म्हणजे आता वरती येणार का, बरोबर की नाही, वरती येणार. म्हणजे वरती आहे का बघा हा बाण, ए मध्ये नाही म्हणजे एक कट, बी मध्ये आहे, बी असू शकतो, सी मध्ये आहे, बी आणि सी मध्ये शोधूया. आता वर्तुळ तर त्या बाजूला येणार आहे. आता आयत आहे की नाही, आयत, तो आयत कसा फिरलाय बघा, ह्या बाजूला आला म्हणजे काय येणार मित्रांनो, कसा येणार आहे, उभा येणार की नाही, उभा येणार. सी मध्ये आडवा आहे म्हणजे सी नंबरचा पर्याय काय येणार मित्रांनो, येणार नाही. बी नंबरचा पर्याय मित्रांनो आपला काय येणार, बरोबर येणार मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. आता बघा पुढची आकृती आहे, चेहरा दिलेला आहे. बघा डोळे, कान, तोंड आहे की नाही, त्याला खाली रेष दिली, परत हात काढलेत. आता काय काढायचे रे आपल्याला, पाय काढायचेत, बरोबर की नाही. हां पाय काढायचे की नाही, कशी काढणार आहे, उभी रेष तर दिली की नाही, परंतु
पाय कसे काढणार आहे? हे उलट आहे, उलट करायचं आहे आपल्याला. बघा हे चुकीचं आहे. बघा हे खाली आहे म्हणल्यानंतर हे वरती आले, हे ए नंबर चुकलं. बीमध्ये आहे पण बीमध्ये हे तिरकं दिले. बघा पाय चुकलेत की नाही? सीमध्ये बघा हे खालच्या बाजूला आहे आणि पाय व्यवस्थित दिलेत. सी नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो. डीमध्ये बघा, डीमध्ये सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार मित्रांनो? सी नंबरचा पर्याय येणार. चला घेऊया त्याला की पुढची आकृती मित्रांनो. पुढची आकृती आहे 50वी मित्रांनो. बघा 2 गोल बाण, परत 2 बाण 1 गोल, 3 गोल 1 बाण. म्हणजे आता काय येणार आहे? 3 बाण 1 गोल येणार. कुठे दिसतंय 3 बाण 1 गोल? कुठे दिसते बघा? चला पटपट. 1 2 3 4. ए नंबर कट, बी नंबर बरोबर, सी नंबर बघा 4 बाण आहेत म्हणजे सी नंबर कट आणि डी नंबर काय येणार मित्रांनो? डी नंबर पण पर्याय कट. बघा उत्तर क्रमांक काय आला? आपलं बी नंबरचा पर्याय आला मित्रांनो. सोप्या आकृतीला वेळ वाया घालवत नाही मित्रांनो. तुम्ही फास्ट होत आहे असं म्हणतात चाल, परंतु सोप्या आकृतीमध्ये खूप वेळ वाया न घालवता अवघड आकृतीकडे जास्त वेळ देऊया आपण. तर चला पुढची आकृती बघा. आता वर्तुळ आहे, गुंडले आहे. वर्तुळ गुंडले, वर्तुळ बघा पहिलं वर्तुळ परत गुंडले, परत काय आलं? वर्तुळ आलं. मग आता काय येणार आहे? गुंडले येणार की नाही? ए मध्ये 3च आहेत, चुकलं. बी मध्ये वर्तुळ वरती पाहिजे, पाहिजे की नाही? म्हणजे बी कट. वर्तुळ गुंडले, वर्तुळ गुंडले. सी नंबरचा पर्याय बरोबर. डी नंबरच्या पर्यायामध्ये 5 आहेत म्हणजे डी नंबरचा सुद्धा पर्याय कट मित्रांनो. सी नंबरचा पर्याय काय झाला आपला? बरोबर आला. आता बघा पुढची आकृती लगेच. बघा सोप्याकडून जाऊया. फिरली बघा आकृती. इथे बघा आता उलट दिशेने फिरली. इथे 2 अर्धवर्तुळ आहेत, इथे आले खाली आले, इकडे साईडला आले तर वरती येणार. बघा बघा ए मध्ये आहेत, बी मध्ये नाहीत, सी मध्ये नाहीत, डी मध्ये आहेत. म्हणजे बी आणि सी कट मित्रांनो. ते झालं वर्तुळ झाले. वर्तुळ झाल्यानंतर काय आहे रे मित्रांनो? बाण कुठल्या बाजूला आहे? बाण असा वरती आहे, बरोबर की नाही? इथे पण वरती आहे, इथे पण वरती आहे, म्हणजे असू शकतं. आता काय आहे? मधलं चिन्ह बघा. आता त्रिकोण, वर्तुळ, चौकोन आहे. इथं समोर आहे म्हणजे ही पण बाजू फिरली. हा त्रिकोण खाली आला म्हणजे हा त्रिकोण इकडे साईडला आला पाहिजे, बरोबर की नाही? परंतु इथे काय आहे रे मित्रांनो? ए मध्ये चौकोन आलाय आणि डी मध्ये त्रिकोण. आपल्याला त्रिकोण या बाजूला पाहिजे म्हणजे डी नंबरची आकृती काय आहे रे? बरोबर आहे मित्रांनो. सोपी आहे की नाही आकृती? समजते लगेच. एक एक गोष्ट जर आपण शोधायला सुरुवात केली तर लगेच आकृत्या समजतात मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा बॅट आहे, बॅट आहे. एक एक वस्तू वाढलेत मित्रांनो. काय काय लागते बॅट बॉल खेळायला? बघा आपल्याला काय लागतं रे? ते बॅडमिंटन दिले, चुकीचं. इथं काय दिले रे? माईक आहे का शूज आहेत वाटतं. चला इथं बॅडमिंटन आहे, हे पण चुकीचं. पण हंपर आहे बघा इथं, आहे की नाही? पण इथं काय आहे रे? बॅट बॉल आणि शूज आहेत म्हणजे शूज येणार मित्रांनो आपल्याला. बी नंबरचा पर्याय बरोबर. या तर गोष्टी तुम्हाला लगेच समजत असतील. बी नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो. लगेच पुढची आकृती घ्या. पुढच्या आकृतीमध्ये बघा आता वरी वर्तुळ आहे, फिरला, इथे फिरला म्हणजे 2 वर्तुळ आहेत. या बाजूला आहेत म्हणजे या बाजूला आले, परत या बाजूला आले तर ही आता काय होणार आहे? या बाजूला येणार. कुठे आहे तर या बाजूला. बघा हा वर्तुळ इथे येणार, बरोबर की नाही? बरोबर आहे की नाही? कुठे दिसते रे आपल्याला वर्तुळ? समान या बाजूला आहेत म्हणजे हा आडवा झाला ना. आता ह्या बाजूने येणार म्हणजे खाली येणार. बी नंबरच्या पर्यायामध्ये आहेत बघा. बी नंबरच्या पर्यायामध्ये असल्याने बी नंबरचा पर्याय आपला काय येणार मित्रांनो? बरोबर येणार. घेऊया आता 55 आकृती मित्रांनो. बघा अधिक वजा गुणले भागिले, परत फिरलं बघा. फिरली आकृती, फिरली का? अधिक वजा गुणले भागिले. कुठे फिरली रे? कुठे फिरली? उलट दिशेने फिरली. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरली मित्रांनो. अधिक खाली आलं, वजा वरती आलं, बरोबर की नाही? आता वजा हित आहे म्हणजे परत वजा इथे येणार, परत वजा इथे येणार. इथे कुठं वजा दिसते? या बाजूला ए मध्ये दिसतंय, ए असू शकतं. बी मध्ये दिसत नाही, सी मध्ये दिसत नाही म्हणजे बी सी कट. डी मध्ये आहे म्हणजे ए मध्ये आणि डी मध्ये शोधायचं आपल्याला. वजा इथे आहे, बरोबर की नाही? मग आता काय येणार आपल्या? आधी कुठे येणार? शोधा. वजा जर इथे असेल तर अधिक कुठे येणार आहे? अधिक वरती येणार की नाही?
समजते का? अधिक कुठे येणार? वरती येणार, कारण घड्याळाच्या उलट दिशेने फिरत आहे आपण, बरोबर की नाही? अधिक वरती येणार, भागिले इथे येणार आणि गुणले इथं, म्हणजे डी नंबरचा पर्याय काय झाला मित्रांनो? बरोबर असणार आहे मित्रांनो. आता 56 नंबरची आकृती घ्या मित्रांनो. बघा काय दिले रे? अधिक वजा दिले इथं या बाजूला, इकडे गोल दिलाय, परत काय केले? उलट बाजू केली, परत इकडे गोल केलाय, इकडे अधिक वजा दिले. बघा इथे काय केले? अधिक वजा आतमध्ये दिले, इथे काय दिले? बाहेर दिले, बरोबर की नाही? समजते का? बघा इथे पण अधिक वजा दिले, इथे बाहेर दिले, मध्ये आपल्याला हे काय पाहिजे? अधिक वजा बाहेरच्या बाजूला पाहिजेत, बरोबर ना? कुठे दिसते रे बाहेरच्या बाजूला? ए मध्ये दिसते, बी मध्ये दिसते, सी मध्ये नाही दिसत, डी मध्ये पण नाही दिसत, म्हणजे सी आणि डी नंबरचा पर्याय कट झाला मित्रांनो. आणि वर्तुळ कसं आहे रे मित्रांनो? हे आतमध्ये, म्हणजे वर्तुळ बाहेर पाहिजे. इथे ए मध्ये वर्तुळ आतमध्ये, बी मध्ये बाहेर आहे, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय असणार आहे मित्रांनो? बरोबर असणार आहे मित्रांनो. तर घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. आकृती थोड्याच राहिल्या आहेत मित्रांनो. बघा आता आडवा भाग झाला आहे, परत उभा केला, आता आडवा भाग पाहिजे. बघा ही 2 नंबरची आकृती तशी शोध आकृती. कुठे दिसते रे? सी मध्ये दिसती, बरोबर की नाही? बघा हा भाग उभा होता, आता आडवा केला, परत उभा, परत आडवा, म्हणजे सी नंबरच्या पर्याय. म्हणजे जास्त शोधायचं नाही मित्रांनो, सोप्या आकृतीला वेळ वाया घालू नका. मी वारंवार तुम्हाला ही गोष्ट सांगत आलेली आहे. घ्या लगेच पुढची आकृती मित्रांनो. वर्तुळ आहे, गुणले आहे, बरोबर की नाही? 4 भाग केलेत वर्तुळाचे, सगळीकडे 4 भाग आहेत, इथे गुणले आहे. परत आकृती फिरवली मित्रांनो घड्याळाच्या काट्याप्रमाणे, इथे गुणले आलं, म्हणजे इथे काय येणार आहे मित्रांनो? गुणले नाही. या बाजूला ए मध्ये आहे, बी मध्ये नाही, सी मध्ये आहे, डी मध्ये आहे, म्हणजे कुठला पर्याय कट झाला? बी पर्याय कट झाला. कुठला कट झाला रे मित्रांनो? हां, बी नंबरचा कट झाला. परत काय रे? गुणले झाल्यानंतर वर्तुळ, वर्तुळ वरती आहे, कुठं आहे? बी मध्ये नाही, म्हणजे बी तर कट झाला. वर्तुळ वरती, सी पण कट झाला, डी मध्ये आहे. आणि परत काय रे मित्रांनो? त्रिकोण आहे, त्रिकोण या बाजूला पाहिजे, बरोबर की नाही? पण ए मध्ये नाही, म्हणजे ए नंबरचा सुद्धा पर्याय कट झाला मित्रांनो. डी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे मित्रांनो. घेऊया लगेच पुढची आकृती. बघा मित्रांनो पुढची आकृती. 1 टिंब, 2 टिंब, 3 टिंब, 2 टिंब, 3 टिंब, 4, 3, 4, 5. आता काय येणार आहे? 4, 5, 6 येणार. कुठे दिसते रे? 4, 5, 6 शोधा पटपट. एक आहे कट, 4, 5, 6 आहेत, म्हणजे बी नंबरचा पर्याय असू शकतो. सी नंबरमध्ये 4, 5, 4 आहेत, सी नंबरचा पर्याय कट. 3, 6, 4 आहेत, डी नंबरचा पर्याय कट. उत्तर क्रमांक आपला आला आहे बी आला आहे मित्रांनो. खूप सोपी आहेत आकृत्या. पुढची आकृती बघा. भरीव वर्तुळ, रिकामा वर्तुळ. आता इथे वर्तुळ फिरलाय बघा, फिरला की नाही? या बाजूला आला, बरोबर की नाही? या बाजूला आला, म्हणजे परत काय झालं? वरती गेला. वरती गेल्यानंतर आता या बाजूला वर्तुळ पाहिजे बघा, भरीव वर्तुळ. म्हणजे एक वर्तुळ वाढलेत, इथे 1 2 होते, इथे 3 होते, इथे 4 होते. आता 5 वर्तुळ शोधायच्यात. शोधले. कुठं आहेत? ए मध्ये आहेत, बी मध्ये आहेत, सी मध्ये आहेत, डी मध्ये आहेत, बरोबर की नाही? पण हा भरीव वर्तुळ इथे यायला पाहिजे. बघा कुठे? इथे आहे का? नाही. ए कट, सी कट, डी कट, बी मध्ये आहे, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय झाला मित्रांनो? आपला बरोबर आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्या आकृत्या तुम्हाला समजल्या नाहीत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा समजत असेल, जर मी तुम्हाला जे गोष्टी समजावून सांगितल्या त्या तुम्हाला जर समजल्या असतील व्यवस्थितरित्या, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो असे नक्की लिहा. कारण तुम्ही जर कमेंट केली तर मला अजून प्रोत्साहन मिळेल शिकवण्यासाठी. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नवोदयचा क्लास न करता तुमचं सिलेक्शन करण्याचा मी प्रयत्न करेल. अभ्यास तुमचा व्यवस्थितरित्या घेण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मुख्य म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडतो असं नक्की कळवा. धन्यवाद.